नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 11 मे 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची काय अपडेट होती, कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात काय तुरीला बाजारभाव मिळाला, सविस्तर अपडेट जाणून घेऊया। त्याचबरोबर मित्रांनो, काल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये दरवाढ बघायला मिळालेली असून जवळपास 150 ते 300 रुपयांची दरवाढ बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात बघायला मिळालेली होती। कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काय बाजारभाव निघाले, सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली बाजार समिती मित्रांनो हिंगोली तूर गज्जर या ठिकाणी जबरदस्त बाजारभाव निघालेले आहे। 7300 रुपयांची 100 रुपयांची दरवाढ हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल बघायला मिळालेली आहे। तर कमीत कमी दर होते 6800 तर सर्वसाधारण दर 7000 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बार्शी 200 क्विंटलची तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 6600 रुपये, जास्तीत जास्त दर 6800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत, तर सर्वसाधारण बाजारभाव 6700 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण, जिल्हा आहे संभाजीनगर। कमीत कमी दर 6700, जास्तीत जास्त दर 7000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6850 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम तूर गज्जर, आवक आलेली होती या ठिकाणी 73 क्विंटल तुरीची। कमीत कमी दर 6811 रुपये कमीत कमी दर निघालेले आहे। सर्वसाधारण दर 6856, तर जास्तीत जास्त दर 6900। त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर तूर लाल, आवक आलेली होती या ठिकाणी 32 क्विंटलची। कमीत कमी दर 6710 रुपये, सर्वसाधारण दर या ठिकाणी 6700, तर जास्तीत जास्त दर 6755 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो लातूर 2827 क्विंटल तुरीची आवक। कमीत कमी दर 6500 रुपये, जास्तीत जास्त दर 7341 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 7100 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे अकोला तूर लाल, आवक या ठिकाणी 2000 क्विंटल लाल तुरीची। जास्तीत जास्त दर मित्रांनो या ठिकाणी 7700 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळालेला असून जवळपास क्विंटल मागे 350 रुपयांची दरवाढ अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल बघायला मिळालेली आहे। तर कमीत कमी दर होते 6300, तर सर्वसाधारण तूर बाजारभाव अकोला या ठिकाणी 7555 रुपये। त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो अमरावती, या ठिकाणी 3400 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती। या ठिकाणी देखील बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळाली असून जास्तीत जास्त दर होते 7401 रुपये, कमीत कमी दर 7050, तर सर्वसाधारण तूर बाजारभाव 7175। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर 3200 क्विंटल लाल तुरीची आवक। कमीत कमी दर 6875 रुपये, जास्तीत जास्त दर 7350 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 7215 रुपये। त्यानंतर चिखली तूर लाल 210 क्विंटल लाल तुरीची आवक। कमीत कमी दर 6350 रुपये, जास्तीत जास्त दर 7250, तर सर्वसाधारण दर 6800 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती या ठिकाणी हिंगणघाट, जिल्हा आहे वर्धा 2002 क्विंटल तुरीची आवक। कमीत कमी दर 6000 रुपये, जास्तीत जास्त दर 7600 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 7215 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे मूर्तिजापूर, जिल्हा आहे अकोला 1000 क्विंटल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 6790 रुपये, जास्तीत जास्त दर देखील या ठिकाणी 7415 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला असून सर्वसाधारण दर 7105। त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर तूर लाल 1340 क्विंटल लाल तुरीची आवक। कमीत कमी दर 6775 रुपये, जास्तीत जास्त दर 7390 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण तूर बाजारभाव 7200 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर, जिल्हा आहे नागपूर, या ठिकाणी 445 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 6670 रुपये, जास्तीत जास्त दर 7295 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण तूर बाजारभाव 7000 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे अकोला, जिल्ह्यातील तेल्हारा 150 क्विंटल लाल तुरीची आवक। कमीत कमी दर 6750, सर्वसाधारण दर 7190, तर जास्तीत जास्त दर 7225। त्यानंतर पुढील बाजार समिती नांदुरा तूर लाल 405 क्विंटल लाल तुरीची आवक। कमीत कमी दर 6800 रुपये, जास्तीत जास्त दर 7400 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर या ठिकाणी 7000 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे राळेगाव, जिल्हा यवतमाळ 64 क्विंटल तुरीची आवक। कमीत कमी दर 6700 रुपये, जास्तीत जास्त दर 7095, तर सर्वसाधारण दर 6950। त्यानंतर सेलू 80 क्विंटलची तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 7100 रुपये, जास्तीत जास्त दर 7225, तर सर्वसाधारण दर 7150। त्यानंतर दुधनी तूर लाल आवक आलेली होती 817 क्विंटल लाल तुरीची।
कमीत कमी दर 6,200 रुपये, जास्तीत जास्त दर 7,235, तर सर्वसाधारण दर 6,832. त्यानंतर बाजार समिती आहे अहमदपूर, या ठिकाणी तूर लोकल 119 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी दर 5,500 रुपये, जास्तीत जास्त दर 7,130 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव 6,835 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती शेवगाव तूर पांढरी, कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर 6,900. त्यानंतर बाजार समिती आहे बीड तूर पांढरी, कमीत कमी दर निघालेले आहे 6,830 रुपये, जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर देखील 6,830 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर, या ठिकाणी पांढऱ्या तुरीला जास्तीत जास्त बाजारभाव निघालेले आहे 6,900 रुपये, कमीत कमी दर 6,400, तर सर्वसाधारण दर या ठिकाणी 6,600 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील सर्व बाजार समित्यांच्या तूर बाजारभावाची अपडेट. मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल जबरदस्त वाढ बघायला मिळालेली असून या ठिकाणी तुरीच्या बाजारभावात वाढ होण्याची सुरुवात झालेली आहे मित्रांनो, आणि बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर आवकेत देखील मोठी घट येताना बघायला मिळत आहे. आणि अशीच तूर बाजारभावात आवकेत जर घट कमी झाली तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव वाढण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.